नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश आणि जानकी एका रूममध्ये असतात। तर जानकी त्या सर्वांना कॉफी घेऊन येते आणि सौमित्र भाऊजींना म्हणते की हे बघा, तुम्हाला कॉफी आवडते ना विदाऊट शुगर, तर तुमच्यासाठी तीच केलेली आहे। म्हणून जानकी आता सौमित्रला कॉफी देते आणि सगळ्यांसाठी सुद्धा आता जानकीने ब्लॅक कॉफीच बनवलेली असते। तेव्हा सौमित्र म्हणतो की बहिणी, अगं तू आज जे काही केलंस ना ते अगदी बरोबर केलं, सारख्या बाईसोबत शेवटी हेच व्हायला हवं। तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे सोमी सॉरी, कारण वहिनीने खूप असं मानाने तिची पाठवणी केली। अरे मला तर असं वाटतं की तिला कायदेशीररित्या शिक्षा झालीच पाहिजे। तेव्हा आता ऋषिकेश सर्व काही ऐकतो। ऋषिकेश अवंतिकाला म्हणतो की हे बघ अवंतिका, तू जे काही बोलतेस ना ते एकदम बरोबर आहे। खरंच नानांनी हे सर्व कोर्टात सांगायला हवं होतं, म्हणजे कोर्टातूनच तिची जेलमध्ये पाठवणी झाली असती, ते पण डायरेक्ट तुरुंगात। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ना, उगाच नानांनी सुद्धा तिला कोर्टामध्ये वाचवलं। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो ना सौमित्र भाऊजी, अहो नानांनी जे काही केलं त्यामागे खरंच कारण आहे। मला एक गोष्ट सांगा की या सगळ्याची सुरुवात मात्र कोणामुळे झाले की नाना आणि सयाजी काका यांच्यामधील वैर मिटवण्यासाठी या सगळ्याची सुरुवात तर झाली ना, म्हणून तर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी या दोघांचं लग्न झाले। आणि जर आपण ऐश्वर्याला तिचा शिक्षा मिळण्यासाठी तुरुंगात टाकलं असतं तर शेवटी परत तेच झालं असतं, गावामध्ये हाणामाऱ्या झाल्या असत्या, जाळपोळ सुरू झाला असतं आणि वैर सुद्धा आणखीनच वाढलं असतं आणि शेवटी नानांना ते नको होतं, असं काही घडायला नको होतं। म्हणूनच नानांनी कोर्टात ऐश्वर्याबद्दल काही सांगितले नाही। तेव्हा आता लगेच ऋषिकेश जानकीला म्हणतो की या सर्वाने हे वैर मिटेल असं जानकी तुला वाटतं का? नाही जानकी, अगं विस्तू हा बर्फात जर ठेवला तर बर्फ वितळतो, परंतु आग नाही विझत, त्यामुळे ते सयाजीराव आग आहेत आणि त्यांची ती मुलगी निखारा आहे। मी त्या दोघांना चांगलं ओळखून आहे, कारण ते आता शांत नाही बसणार, या सगळ्या अपमानाचा बदला ते घेणारच आहे। त्यावरती आता जानकी इतकी चिडलेली असते। जानकी म्हणते की त्यांना फक्त माझ्या घराच्या सावलीत तर येऊन दे, नाही त्या आगीला आणि नाही त्या निखाऱ्याला मी थंड केला तर नावाची मी जानकी रंदिवे नाही। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते आणि ती मात्र आता कावेरीला म्हणत असते की हे बघ, मी काहीतरी विचार करते, त्यामुळे तू शांत राहा, मध्ये मध्ये काही अशी बडबड करू नकोस। तेव्हा कावेरी सुद्धा भयंकर चिडलेली असते। कावेरी म्हणते की हो ना, तू विचारच कर, आता थंड डोक्याने चांगला विचार कर, आता तुझं कसं होणार आहे आणि काय होणार आहे याचा विचार। अगं खनन नारळाने तुझी ओटी भरून तुला येथे आणून सोडलं, मग यापेक्षा आणखीन काय असं वाईट होण्याचं बाकी राहिलेलं आहे? सांग ना, मग काय असं बाकी व्हायचं राहिलेलं आहे? कावेरीच्या अगदी जीवाला अगदी जहर लागलेला असतो, परंतु आता ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांना मात्र काही फरक नसतो। तेवढ्या सयाजी आत येतो। सयाजी म्हणतो, तो नारळ माझ्या मुलीच्या ओवाळा आणि त्याला बाहेर फेकून द्या आणि जे काही आहे ते सर्व जाळून टाका। आणि का तुम्ही तिला इतकं रागवता, का बडबड करतात आणि तिचे काय होणार आहे याचा विचार ती का करेल? तिचा बाप जिवंत असताना तिला का विचार करायला लावतात तुम्ही? त्यावर त्या कावेरी तर खूप वैतागलेली असते। ती आता दोघांसमोर हात जोडते आणि अगदी दात खात म्हणते की अरे देवा, इतकं सगळं काही होऊन सुद्धा तुमची अरेरावी काही जात नाही। अहो आपल्या लेकीला त्यांनी परत आणून सोडलेला आहे, आपली किती नाचक्की होणार आहे तुम्हासनी ते कळतंय का? अहो हिच्या बरोबर कोण लग्न करणार आहे? तेव्हा आता ऐश्वर्या खूपच चिडते। ऐश्वर्या आता इतकी भयंकर चिडलेली असते की हे बघ, मला लग्न करायचं नाही आणि दुसऱ्या कुणाबरोबरच मला लग्न नाही करायचं। आणि त्या दोघांना सुद्धा आता अगदी ढकलत ती घराच्या बाहेर रूमच्या काढते आणि हे बघा, मला एकटीला राहून दे, तुम्ही आता माझं आणखीन डोकं खाऊ नका, म्हणून ऐश्वर्या भयंकर आता चिडलेली असते। त्यानंतर आता जानकी तर चिडलेली असते। जानकी आता इतकं चिडलेले बघून सौमित्र म्हणतो की बहिणी, अगं घरामध्ये एकतर अजूनच रडारड सुरू आहे, त्यामुळे तू आणखीन मात्र चिडू नकोस। तर आता सौमित्रचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश विचारतो की काय रे, घरात अजून मात्र कोण चिडलेला आहे? कारण ऐश्वर्या तर आता घराच्या बाहेर गेलेली आहे। तेव्हा आता अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग त्या ऐश्वर्याच्या कचाट्यातून सुटला, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू यायला हवे, आणि हा कशाला रडतोस? नेमकं त्याचं म्हणणं काय आहे? इतकं सगळं होऊन सुद्धा त्याच्या बायकोला आपण घरात ठेवून घ्यायचं का? त्यावर आता सौमित्र म्हणतो की दादा, अरे तुला तर माहितीच आहे की आपला सारंग किती भोळा आहे तो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की भोळा? अरे नाही सौमित्र, अरे सारंग आपला भोळा होता,
अरे तो आता इतका तयार झालेला आहे की सगळ्यांना अगदी पेटून खाईल। त्यावरती आता हे बोलणं ऐकून सौमित्र म्हणतो की नाही दादा, मला असे नाही वाटत। अरे आज ना मी सारंगच्या डोळ्यामध्ये तो सच्चेपणा बघितला। म्हणजे तुम्ही आज घरात नव्हता तेव्हा तो ऐश्वर्यासाठी तो रडत नव्हता, तर ऐश्वर्याने त्याची फसवणूक केली आहे। ऐश्वर्याने फक्त त्याचा वापर करून घेतला, यासाठीच त्याला इतकं वाईट वाटतं। तेव्हा मात्र आता सारंग जेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिकडे ऐश्वर्याला तिच्या घरी सोडवण्यासाठी गेलेले असतात, तर तेव्हा सारंगने काय असं बोलून दाखवलं हे सर्व काही घडलेला प्रकार सौमित्र आता जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा यांना सांगतो। सौमित्र म्हणतो की राहिला प्रश्न त्या ऐश्वर्याचा, परंतु ती मात्र एक नंबरची डामाक क्वीन आहे। आपण तिला घराच्या बाहेर काढलं याचं भांडवल मात्र ती कोर्टात नक्की करू शकते। तेव्हा आता अवंतिका म्हणते की सौमी, अरे मला तसं नाही वाटत, कारण तिची आता हिंमतच कोर्टात जाण्यासाठी राहिलेली नाही। आणि जरी ती गेली, कारण या वेळेला मात्र तिला नाना नाही वाचवणार, ती तिचीच तोंडावर पडेल आणि जे काही खरं आहे तर तेच ऐश्वर्याबद्दल ते बोलतील। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अवंतिका, अगं तुझं खरं आहे, परंतु ही भानगडच आता घरामध्ये यायला नकोय, त्यासाठी आपल्याला काहीतरी तोडगा काढावा लागेल आणि ते पण कायद्याने। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की यावर तोडगा एकच आहे की सारंग आणि ऐश्वर्या या दोघांचा कायद्याने डिव्होर्स व्हायला हवा। त्या ऐश्वर्याला मात्र सारंग पासून कायमचं एकदाच लांब केलं पाहिजे। त्यावर आता ऋषिकेश हे बोलणं ऐकून म्हणतो की हो सौमित्र, तो एकदम बरोबर बोलतो। एकदा की डिव्होर्स झाला तर ऐश्वर्याची या घराशी असणारं नातं कायम संपून जाईल। त्यावर आता अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, परंतु एक काम करूयात, आता मात्र सारंग भाऊजींना आपल्याला समजावं लागेल आणि त्यांच्या डिव्होर्सच्या जे काही फॉर्मॅलिटीज आहे तर त्या सुरू करून घेऊयात। त्यावर आता जानकी म्हणते की अहो तुम्ही सगळेजण एकदा विचार करा, तुम्ही हे सर्वाची जास्त घाई करतात असं तुम्हाला नाही वाटत का? नाही म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचा मुद्दा पडतोय, तुम्ही एकदम बरोबर बोलतात, परंतु काळजी मात्र मला सारंग भाऊजींची वाटते, कारण सारंग भाऊजींनी खूप असं मनापासून ऐश्वर्यावर प्रेम केलेलं आहे। भलेही ऐश्वर्याने त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं, परंतु सारंग भाऊजींचं प्रेम तर खरं आहे ना, एकतर्फी प्रेम असल्यासारखं। त्यामुळे जराही अगदी विचार करूनच आपल्याला हे प्रकरण अगदी व्यवस्थित हाताळावं लागेल। एकतर नाजूक प्रकरण आहे, अगदी व्यवस्थित हँडल करावं लागेल। त्यामुळे सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश, मी तुम्हाला काय सांगते की एकदा आपण या सर्व विषयावर सारंग भाऊजींची बोलूयात का? त्यांना व्यवस्थित आपण बसूयात आणि व्यवस्थित सगळं काही अगदी समजावून सांगूया, कदाचित त्यांना आपलं सर्व काही समजेल आणि त्यामुळे ते थोडे शांत तरी होतील। परंतु असा डायरेक्ट आपण इतका मोठा डिसिजन त्यांच्याबद्दल घ्यायला नकोय। तेव्हा मात्र आता जानकीचा जे काही निर्णय आहे तो ऐकून मात्र ऋषिकेशला तो पटतो आणि सौमित्र अवंतिका यांना सुद्धा। ऋषिकेश म्हणतो की करेक्ट, एकदम जानकी, आपण एकदा सारंगशी बोलायला हवं। तेव्हा मात्र आता सारंग इकडे रूम मध्ये मात्र आपल्या लग्नाचा अल्बम पाहत असतो। तेव्हा मात्र आता ते लग्नाचे फोटो बघून आता सारंगच्या डोळ्यात पाणी येतं, त्याला ऐश्वर्याची आठवण येते। तेव्हा मात्र आता समोर अगदी स्वप्नामध्ये त्याला ऐश्वर्या समोर आलेली दिसते। ऐश्वर्या आता सारंगला आवाज देते की सारंग, आणि अगदी रोमॅन्टिक होऊन ती सारंगकडे बघत असते। तेव्हा तो इतका खुश होतो आणि घाईने आता ऐश्वर्या जवळ जायला निघतो, परंतु आता ऐश्वर्या लगेच गायब होते। तेव्हा तो परत उठतो आणि इतका नाराज होतो। तेव्हा मात्र ऐश्वर्या सोबतचे सर्व काही क्षण प्रेमाचे आहेत ते सर्व त्याला आठवतात। ऐश्वर्या दारू पिल्यानंतर तेव्हा ते सुद्धा आठवून तो एक क्षण आता अगदी खुश होतो। त्यानंतर ऐश्वर्या आता इकडे अगदी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि सारखं मात्र आता जानकीने जी काही साडी चोळी वगैरे दिलेलं असतं त्याकडे ती पाहत असते आणि त्याकडे बघत मात्र आता ते सर्व काही जानकीने तिला सयाजींच्या घरी आणून कसं त्यांच्या अंगावर ढकलून दिलंस आणि ह्या घरात आणून घातलंस ते सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात। आणि जाताना मात्र ही साडी चोळी खण आहे तर तो ते ताट ऐश्वर्याच्या हातात देत, या घरामध्ये आता तुला रणदिव्यांच्या घरामध्ये कधीही जागा नाही, रणदिव्यांचे दरवाजे तुला कायमचे बंद असतील। म्हणून आता ऐश्वर्याचं सगळं काही आठवून तिला टेन्शन येते। त्यानंतर आता सारंगला ऐश्वर्याची खूप आठवण येते, म्हणून तो घाईने लगेच आपला मोबाईल हातामध्ये घेतो आणि ऐश्वर्याला फोन करू किंवा नको करू याचा विचार करत असतो। म्हणून तो लगेच आता ऐश्वर्याच्या मोबाईलवर फोन करतो। तेव्हा ऐश्वर्या मात्र सारंगचा फोन कट करते। तेव्हा सारंगला आणखीनच वाईट वाटतं। तेव्हा सारंग विचार करतो आणि परत ऐश्वर्याला फोन करतो। तेव्हा सारंग
सारंग परत फोन करतो. ऐश्वर्याने परत फोन कट केलेले असतात, परंतु सारंग काही आता ऐश्वर्याला तीनदा फोन करत असतो. तेव्हा ऐश्वर्या रागाने फोन उचलते आणि सारंगवर रागवते की काय रे, कशाला परत तू फोन करतो. त्यावर आता सारंग रडतच म्हणतो की तुमचं हे बोलणं ऐकण्यासाठीच मी फोन करत होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग जेव्हा जानकी मला ओरडत होती तेव्हा तू का गप्प बसला होता. तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, परंतु ऐश्वर्या म्हणते की चूप, तू एक गद्दार आहेस गद्दार, तू मला भिकारड्यासारखं वागवलंस, त्यामुळे आता मात्र तू मला फोन करू नको. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय असं ऐकायचं मी तुमचं, आणि का मी तुमचं ऐकू हे बघा. जेव्हा मला घराच्या बाहेर काढलं गेलं तेव्हा अरे तू तर फक्त बैलासारखा बघत उभा राहिला होतास, एकही शब्द तू कुणाविरुद्ध बोलला नाही. अरे तू तर पुरुषांसारखा पुरुष आहे, मग तुझ्यामध्ये इतका सुद्धा दम नाही का. अरे तुमच्या घरामध्ये तो ऋषिकेश तुझा भाऊ आहे, त्याकडे जरा बघ, एकदा बघ. अरे मागे जेव्हा त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं गेलं होतं तेव्हा मात्र तो सर्वांसमोर आपल्या बायकोच्या बाजूने उभा राहिलास आणि त्याने कुणाला सुद्धा जुमानले नाही आणि तिच्यासाठी तो घरातून बाहेर सुद्धा पडला. आणि तू तर काय केलंस रे, आज सारखं माझ्या बाजूने उभा सुद्धा राहिला नाही आणि बोलणं तर लांबच. अरे तुला सुद्धा तुझ्या बायकोच्या पाठीशी उभं राहून खंबीरपणे तिचा हात धरून तिची साथ द्यायला नको होती का. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मला नेमकं काय म्हणायचं आहे हे जरा ऐकून घ्या. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या विचारते की काय रे, तू माझ्यावर प्रेम करतोस ना. तेव्हा सारंगच्या डोळ्यात पाणी असतं. सारंग म्हणतो की हो करतो. तेव्हा ऐश्वर्या थोडीशी हसते आणि म्हणते की काय रे, तुझं फारच दगाबाजी असं प्रेम आहे, हे असं प्रेम. अरे खरं तर माझीच खूप मोठी चूक झाली, कारण तुझ्यात तर त्या रणदिव्यांचं रक्त आहे ना, हे मी म्हणजे विसरलेच होते. अरे तू सुद्धा तुझ्या त्या वकील भावासारखा निघालास. अरे मी तुझ्यासाठी काही केलं नाहीस का, काय केलं नाही असं मी तुझ्यासाठी. अरे तुला सगळी प्रॉपर्टी मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. अरे जेव्हा मी फसले तेव्हा मात्र तू अंग चोरून बसला. अरे त्या घरामध्ये तुला मान मिळावं म्हणून त्या घरातल्यांशी मी भांडले. अरे जेव्हा पण माझा अपमान होत होता, वेळ माझ्यावर आली होती, तेव्हा मात्र तू अगदी खाली मान घालून होता, सर्व काही तू सहन करून घेतलं. अरे खेळात मी तुला मैदानावर आणलं होतं, कारण अख्ख्या मुळशीला मला दाखवायचं होतं. कारण रणदिवे म्हटल्यानंतर फक्त जानकी आणि ऋषिकेश रणदिवे नाही, सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे सुद्धा आहेत, आणि ती लोक सुद्धा त्यांच्या इतकीच हुशार आहे असे मला सर्वांना दाखवून द्यायचे होते. आणि हे पग मला मान्य आहे, सतत मी जानकी आणि ऋषिकेश या दोघांचे पाय पुसत राहिले, सतत मी त्यांचा रागराग करते. आणि हो मी अजून सुद्धा त्यांचा रागराग करते, कारण त्या लोकांनी फक्त सारंग अहो तुमचा वापर करून घेतला. तुमच्या त्या भावाला सौमित्राला ती लोक कशी आहेत हे अगोदरच कळून चुकलं होतं. तो इतका हुशार आहे म्हणूनच तो अगोदरच म्हणजे शिकण्यासाठी बाहेर निघून गेला होता. मग राहिलं कोण होतं, तुम्हीच एकटे राहिला होतात. परंतु तुम्ही अहो सारंग तुम्ही इतके भोळे आहात, तुम्हाला हे सर्व नाही कळणार की ही माणसं कशी आहेत म्हणून. ती जानकी कायम खेळण्यातला बाहुल्यासारखा वापर तुमचा करत राहिली. जानकीने चावी पिंगवल्यानंतर सारंग तर लगेच टाळ्या वाजवतोय, आणि हेच मला आवडत नव्हतं, आणि हे सगळं मला डोळ्यांनी बघवत सुद्धा नव्हतं, म्हणून मी आणि परत ती शांत होते आणि परत म्हणते की जाऊन द्या, जे काही मी तुमच्यासाठी केलं त्या गोष्टींची तुम्हाला कदर तर नाही. आणि हे बघा मुळातच तुम्हाला त्या गोष्टींची कदर नाही, तर उगाच मी आदर करू मग तुम्हाला मी तुम्ही वगैरे कशाला म्हणू, कशाला तुमचा मान ठेवू, आणि चल फोन ठेव. तुझ्यासारख्या धोकेबाज दगाबाज आणि फितूर लोकांशी मी नाही बोलत. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव बर का, अरे खूप जीव लावला होता मी तुला, परंतु तू तर त्याची चांगली परतफेड केली. मग इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी तुला माफ नाही करणार, कधीच नाही. हे ऐकल्यानंतर आता सारंगला आणखीन मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच फोन कट करते. सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या असे ओरडत असतो, तर ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी असतं आणि तो राग इच्या डोळ्यातून अगदी लाल लाल सारखा वाहत असतो. तेव्हा समोर जे काही साडी चोळी आणि नारळ ठेवलेला आहे त्याकडे आता ऐश्वर्याचं लक्ष जातं आणि हसून म्हणते की जानकी रणदिवे, अगं तू तर माझी खनन नारळांनी ओटी भरून मानपान देऊन या घरातून बाहेर काढलं. अगं जानकी, अगं तुला माहिती नाही की तू काय केलं. अगं तू तर एका नागिनीच्या शिपटीवर पाय ठेवलास. ऐश्वर्या कधीही बदलणार नसते, कारण तिचं जे काही रक्तामध्ये हे सयाजीचं रक्त आहे, तर त्यामुळे ती मात्र अगदी त्या नागिनीसारखी डंस तर करतच राहणार असते. आणि हीच नागिन आता तुला सारंग नावाच्या फणातून अशी डसेल की तुला उभ्या आयुष्यात पाणी सुद्धा मिळणार नाही. आणि तुम्ही सगळेजण अगदी
बरोबर बोललात, मी निखारा आहे निखारा, आणि जेथे निखारा असतो तेथे तर आग तर पेटलीच पाहिजे. म्हणून ऐश्वर्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती भडकून उठते, काडीची पेटी घेते आणि जी समोर आता ती ओटी भरण्याचं ते सामान आहे, साडी, पीस वगैरे, नारळ, ते सगळं काही पेटून देण्याचं ठरवते. काडी ओढून आता त्यावर ती काडी टाकून देते आणि सर्व काही ती साडी वगैरे पेटून जाते आणि अगदी वेड लागल्यासारखं त्याच्याकडे बघून हसते, टाळ्या वाजवते आणि जोरजोराने हसत असते. तेव्हा आता त्या दरवाजाच्या फटीमधून तो सर्व दूर बाहेर येत असतो. त्यानंतर आता इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये जानकी, ओवी, ऋषिकेश, अवंतिका ही सगळेजण आता देवघरात येतात. जानकी देवाला हात जोडून म्हणते की देवा, माझं कुटुंबाच्या वाईट शक्तीपासून संरक्षण कर, माझ्या कुटुंबाचं. आजपर्यंत माझ्या कुटुंबाने खूप काही भोगलं देवा, आता कुणाची वाईट सावली माझ्या कुटुंबावर पडून देऊ नको. देवा आमचं रक्षण कर आणि सर्वांचं सगळं काही छान होऊन दे. आणि त्यानंतर आता त्या पेटत्या जो काही साडी चोळी आहे तर त्या जाळाकडे बघत म्हणते की आता एकाही रणदिव्यांना मी सोडणार नाही, त्यांना चांगलीच शिक्षा देणार. आणि त्यानंतर आता इकडे सर्वांनी देवाला हात जोडलेले असतात आणि आता देवाला प्रार्थना सुद्धा त्यांनी केलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याच्या रूममधून जो काही धूर बाहेर येतो तर घाबरूनच सयाजी आणि कावेरी बाहेर येतात आणि ऐशू ऐशू असा आवाज देत असतात. दरवाजा वाजवतात की ऐशू ऐशू, अगं दार उघड. सयाजी वैतागून जातो, अगं ऐशू बाळा दार उघड दार उघड. त्यांना आता खूप टेन्शन येते की नक्की ऐश्वर्याने आतमध्ये काय केले, म्हणून ते पूर्णपणे घाबरून जातात आणि दरवाजा वाजवत असतात. परंतु वेडी ही ऐश्वर्या मात्र अगदी त्या जाळ्याकडे बघत एकटक तेथे बसलेली असते. डोक्यात अगदी चक्कर बसल्यासारखं ती वागत असते. सयाजी, कावेरी, अगं पोरी ऐक, दार उघड म्हणून अगदी वैतागून जातात. त्यानंतर आता इकडे जानकी दुसऱ्या दिवशी छान तयार होते आणि सर्व मध्ये आता ती अगदी आनंदाने धूप दही फिरवत असते. धुपांचा वास अगदी सर्वत्र दरवळत असतो आणि नाना आणि आपली सुमित्रा अगदी खुश होऊन मात्र आता खूप छान असे आनंदी असतात आणि जानकीकडे बघून ते खुश होतात. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते, अहो आज मात्र आपल्या घरामध्ये हा धूप. आणि परत म्हणते की नाही नाही, अहो आनंद दरवळतोय. तेव्हा नाना म्हणतात की हो हो सुमित्रा, तू खरंच अगदी खरं बोललीस आणि आज मात्र खऱ्या अर्थाने ह्या आशीर्वाद बंगल्यांचा वनवास संपला. तेव्हा मात्र आता नाना परत म्हणतात की नाही नाही, आपला वनवास संपला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना, अगदी खरं आहे. आणि दोघे अगदी खुशून म्हणतात की जय श्रीराम. आणि जानकी मात्र अगदी आनंदाने सर्वत्र धूपसा दरवळत ते फिरवत असते. त्यानंतर आता ओवी आणि जानकी खूप छान तयार झालेले असतात आणि त्या आपल्या रूम मध्ये येतात. तर ऋषिकेश अजूनपर्यंत झोपलेला असतो म्हणून त्या दोघी अगदी शांत पावलांनी आतमध्ये येतात आणि ऋषिकेशला मुद्दाम आवाज जाऊ नये अगदी शांत रीतीने येतात, एक एक पाऊल असा हळूच टाकत आणि ऋषिकेश जवळ बेडवर येऊन बसतात. आणि ऋषिकेशला उठवण्यासाठी मुद्दाम त्या आता चुटक्या सुद्धा वाजवतात आणि टाळ्या सुद्धा वाजवतात. तेव्हा जानकी आपल्या बांगड्यांचा आवाज सुद्धा मुद्दाम ऋषिकेशच्या कानाजवळ करते, तरी सुद्धा काही ऋषिकेश उठायला तयार नसतो. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की हे तर काहीच असे हालत सुद्धा नाही आणि उठायला सुद्धा तयार नाही, इतके गाढ झोपलेत. तेव्हा जानकी म्हणते की थांब ओवी. म्हणून आता ती जो काही तेथे ओवीची एक नोट असते, नोटबुक असतो, तर त्यातून मोरपीस काढते आणि तो मोरपीस मात्र ऋषिकेशच्या तोंडावर आता ओवी फिरवत असते. परंतु तरी सुद्धा आता त्या स्पर्शाने ऋषिकेशला जाग येत नसते. तेव्हा आता जानकी एक प्लॅन करते. जानकी मुद्दाम मात्र ऋषिकेशच्या नाकामध्ये तो मोरपीस घालते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश इतका घाबरतो आणि जोरात ओरडत तो आता दचकून उठतो. तेव्हा ओवी आणि जानकी या दोघींना खूप असं हसायला येते. आता लगेच ओवी आणि जानकी इतक्या हसत असतात तर ऋषिकेश जोरात ओरडतो, तुमचं नेमकं काय चाललं? तर दोघी सुद्धा एका आवाजात म्हणतात की गुड मॉर्निंग. जोरजोराने गुड मॉर्निंग असं करत असतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की का ओरडतात? तेव्हा आता ओवी खुश होऊन म्हणते की बाबा, अहो तुम्हाला जरा नवीन स्टाईलने उठवायचं होतं, चला बरं उठा उठा उठा, लवकर उठा. तर जानकी म्हणते की हो हो चला लवकर उठा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं फक्त 5 मिनिट मला झोपून दे. तर जानकी म्हणते की नाही नाही, अहो 5 मिनिटं सुद्धा नाही आणि 2 मिनिट सुद्धा नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला फक्त 5 मिनिट झोपून द्या. तेव्हा जानकी म्हणते की 2 मिनिट नाही, 5 मिनिट नाही, 2 सेकंद सुद्धा नाही. हो तुमची इतकी लहान मुलगी तुमच्या अगोदर उठलेली आहे आणि नुसती उठली सुद्धा नाही तर छान अंघोळ करून ती रेडी सुद्धा झालेली आहे आणि बघा अहो जरा आदर्श घ्या तिच्याकडून. तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या मिठीत येतो. अगं जानकी, किती दिवसातून मी इतका उशिरापर्यंत झोपतोय, झोपून दे ना. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा, अहो आजच्या दिवशी इतका वेळ नसतं झोपायचं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी, अगं आज सुट्टी आहे. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा, अहो पण आज सण आहे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो
मला माहिती आहे की आज सण आहे. तर ओवी विचारते की मग सांगा कोणता सण आहे बरं आज. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मी काय सांगू, तू माझी आई आहेस का. तेव्हा ओवी ऍक्टिंग करत म्हणते की बाबा आई नाही तर मी तुमची सासू आहे. तेव्हा जानकी हसते. जानकी म्हणते की बघितलंस का ऋषिकेश सासू. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा अहो मी तुमची सासू नाही तर आजी सासू आहे. तर ऋषिकेश म्हणतो की वा अरे बापरे आजी सासू. तर जानकी म्हणते की हो आजी सासू. आणि आता जानकी तिच्यासमोर ऍक्टिंग करत हात जोडते आणि विचारते की आजी सासू अहो आज काय आहे बरं आणि आम्ही काय काय करायचं आहे बरं. तेव्हा मी आता आजीची ऍक्टिंग करत अगदी हातवारे करत म्हणते की जानकी ऋषिकेश आज श्री रामचंद्र प्रभू यांचा वाढदिवस आहे बरं. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश ऍक्टिंग करत हात जोडतात आणि हो हो. तर ओवी म्हणते की हो हो तथास्तु. तर ओवी म्हणते की मग आता तयारीला सुरुवात करायला हवी आणि आता झोपून नाही राहायचं, उठायचं, अगदी चटपट तयारी व्हायला हवी. तेव्हा आता जानकी म्हणते की चटचट अशी का आणि काय काय तयारी करायची आहे सांग बरं. त्यावर आता ओवी म्हणते की आई अगं खूप काही करायचं आहे बरं. सगळे पाहुणी मंडळी येणार आहेत. शर्वरी आत्तो, विक्रांत मामा. आई अगं पाहुण्यांच्या पाहुणचाराचं काय, काहीतरी असं गोडाधोडाचं काय म्हणून ओवी अगदी खुश होत विचारते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं गोडाधोडाचं तू म्हणशील ते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं ओवी मला सांग मी काय करायचं. तेव्हा ओवी म्हणते की बाबा अगोदर उठा, मस्त तयार व्हा आणि नंतर जाऊन तुम्ही फुलं, हार आणि मिठाई घेऊन या. आणि बाबा मिठाई जरा जास्त आणा बर का. म्हणून आता ओवीची सर्वजण अगदी चेष्टा करत असतात, तिला चिडवत असतात. तेव्हा जानकी म्हणते की नाही नाही मला एक गोष्ट सांगा बरं, ही मिठाई आजी साठी आहे की आमच्या ओवी मॅडम साठी आहे. आणि काय ग ओवी म्हणून तू बाबा कधी उठणार मिठाईसाठी सुद्धा तुला बाबांनी लवकर मिठाई आणावी म्हणूनच तू बाबांना उठवत होती. तर अगं ढम्मे म्हणून दोघी आता खुशून हसतात, एकमेकींना चिडवतात. तर ऋषिकेश त्या दोघींकडे बघून खुश होतो आणि म्हणतो की खरंच आता तुम्हा दोघींना असं हसत खेळत बघून मला खूप छान अगदी आनंद वाटतो. तर माझ्या आत्ता दिवसाची सुरुवात झाली. आज ओवी तू जे काही म्हणशील ना अगदी तसेच मी करेल, तू जे सांगशील ते घेऊन येईल. तेव्हा आता जानकी, ओवी आणि ऋषिकेश एकत्र येतात आणि अगदी खुश असतात. तर जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश आपण दरवर्षी जसा रामनवमीचा उत्सव साजरा करतो अगदी जल्लोषात आज मात्र तो दिवस आपण साजरा करूया. तेव्हा आता ओवी म्हणते की वाव म्हणजे गोडाधोडाचा नैवेद्य. तर तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की आज मात्र सगळ्यांनी एकत्र बसून जेवण आणि सगळं काही छान. तेव्हा आता तिघेही कुटुंब त्रिकोणी एकत्र खूप छान वाटतं आणि एका आवाजात तिघेही आता एकत्र म्हणतात की बोला जय श्रीराम. त्यानंतर आता सुमित्रा आणि नाना सुद्धा अगदी खुश होत असतात आणि रामाचं गाणं म्हणतात. तेवढ्यात गुलाबदादा फुलं घेऊन येतात. तर गुलाबदादा म्हणतात की हे फुलं वहिनी. तर लगेच आता सुमित्रा म्हणते की एवढीशी फुलं. तर गुलाबदादा म्हणतात की खूप फुलं होती परंतु आपल्या नानासाहेबांना अगदी सुकलेली आणि अशी कोमजलेली फुलं नाही चालत. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो हो आणि आता मात्र आपल्या नानासाहेबांना चालता येतं त्यामुळे ते स्वतः जातील आणि फुलं घेऊन येतील. त्यावर आता गुलाबदादा म्हणतात की नानासाहेब मी तुमच्यासाठी छान असा पक्कड चहा बनवू का. अहो घ्या की थोडासा. नाना म्हणतात की नको रे. तेवढ्यात सुमित्रा गुलाबला आवाज देते आणि आपल्या उत्साहाचं निमंत्रण तू सगळीकडे दिलेलं आहे ना. तर गुलाबदादा म्हणतात की हो आईसाहेब. अहो मी कशाला द्यायला पाहिजे आणि तुमची लाडकी सगुणा आहे ना ती नाचत नाचतच गेली सर्वांना बोलवायला. आणि तेवढ्यात जानकी येते. जानकी म्हणते की गुलाबदादा अहो तिला म्हणा यावर्षी मी पूर्ण तयारी केली आहे, जे काही करायचं आहे ते सर्व पुढच्या वर्षी कर. जानकी आता प्रसादाबद्दल विचारत असते. तर आता सुमित्रा तिला सांगते आणि हे बघ आज आपल्याकडे उत्सव आहे, सगळं घर असं आनंदाने पाहुणे अगदी गजबजून जाणार आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो आई रामाचा जन्मदिवस आपण इतक्या आनंदात साजरा करूयात. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग जानकी वाईट गोष्टीवर आणि दृष्ट गोष्टीवर सत्याचा विजय नक्की होतो. आपल्या घरातील सुद्धा दुःख नाहीसं होऊन जे सुख परत आलं हे सगळं काही अगदी प्रभू रामचंद्रांच्या कृपेने म्हणून दोघी आता देवाला हात जोडतात. तर सुमित्रा म्हणते की त्यासाठीच आता हा जन्मदिवस अगदी थाटामाटात साजरा करायचा. जानकी म्हणते की नक्की. तर सुमित्रा म्हणते की पुढाकार तू घ्यायचा. आता बघ मी वयाने रिटायर झाले ग. तेव्हा जानकी म्हणते की सासूबाई अहो तुम्ही मात्र रिटायर व्हा परंतु उत्साह मात्र कमी होऊन देऊ नका. आई मी पुढाकार घेणार आहे परंतु सगळं काही करून सुद्धा एक अट आहे माझी. तेव्हा सुमित्रा विचारते की कसली अट. तेव्हा आता लगेच जानकी सांगायला सुरुवात
करते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला डॉक्टर चेक करायला येतात, तेव्हा सयाजी डॉक्टरांना विचारतो की ऐश्वर्या ठीक आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की ऐश्वर्याची अवस्था खूप बिकट आहे आणि कुठल्या तरी गोष्टींचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। तेव्हा कावेरी विचारते की आमची लेक तर बरी होईल ना? तेव्हा मात्र आता डॉक्टर सांगतात की हे बघा थोडासा वेळ लागेल, परंतु ती रिकवर तर होईल आणि जर त्यांना काही असं धक्का पोहोचेल असं काही मात्र होऊन देऊ नका, त्यांना काही त्रास होऊन देऊ नका। तर सयाजी म्हणतो की हो हो डॉक्टर तुम्ही म्हणता तसं ती माझ्या मुलीला काही आम्ही त्रास नाही होऊन देणार। तेव्हा सयाजी म्हणतो की या रणदिव्यामुळे आज माझ्या मुलीची ही अवस्था झाली। तर कावेरी म्हणते की डॉक्टर आम्ही तिची काळजी घेऊ आणि डॉक्टर काही गोळ्या औषधं लिहून देतात। सयाजी कावेरीला म्हणतो की मी औषध घेऊन येतो, तुम्ही तोपर्यंत पोरीजवळ बसा। तर डॉक्टर म्हणतात की आता मी येते, तुम्ही त्यांची काळजी घ्या। तेव्हा आता जानकीने जी काही अट घातलेली असते तर सुमित्रा आणि जानकी किचन मध्ये येतात। तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं हा मान फक्त तुझा आणि ऋषिकेशचा आहे, त्यामुळे मला तुझी ही अट मान्य नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की आई हा मान आमचा नाही तर घरातील नात्यांचा आहे आणि हे बघा बरं आई लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना काय गोष्ट सांगितली होती, एका ओंडक्याची गोष्ट, तुम्हाला ती आठवते का? आणि अगदी त्या गोष्टीप्रमाणे तुमची सगळी काही मुलं एकमेकांच्या बरोबर होती आणि तशी वागली सुद्धा। त्यामुळे आई तुमची प्रत्येक मुलं एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या पाठीशी उभे राहील आणि आज सुद्धा तेच आहे की आई सगळेजण एकत्र आहेत, मग सगळ्यांना या पूजेचा मान एकत्र मिळायला नको का? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो हो एकदम असं करेक्ट बोललात वहिनी साहेब। सुमित्रा म्हणते की हो हो एकदम करेक्टच बोलत असती तुझी जानकी वहिनी, शेवटी तिचंच म्हणणे सर्वांना ती पटवून देते आणि मान्य सुद्धा करायला लावतेच आणि सुमित्राला मात्र आता ही जानकीची अट मान्य होते। तेव्हा जानकी खुश होते, आई खूप मज्जा येणार आहे। तर सुमित्रा म्हणते की अगं मज्जा येणार आहे, परंतु सगळं काही तू एकटीच करणार आहे का? अवंतिका कुठे आहे बरं? तेव्हा आता अवंतिका तयार होऊन येते आणि आई हे बघा मी येतेच आहे आणि 100 वर्ष आयुष्य आहे ना मला, बरं सांगा बरं आई मी तुम्हाला काय मदत करू? तेव्हा मात्र आता जानकी आणि सुमित्रा एकमेकींकडे बघतात। तर सुमित्रा म्हणते की बरं इतका मोठा उत्सव आहे, मग सगळी पूजेची तयारी तू कर। तेव्हा अवंतिका म्हणते की आई अहो सगळी मी तयारी करू, परंतु मला खरंच काही माहिती नाही। जानकी म्हणते की धाकट्या जाऊ बाई अहो तुम्हाला सगळं तर जमलंच पाहिजे आणि हे पग सगळी काही पूजेची तयारी कर। तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी अहो तुम्ही मला काही टेन्शन देऊ नका आणि इतकं सगळं मला माहिती नाही, दरवर्षी तर तुम्ही सगळी तयारी करत असता, त्यामुळे तुम्ही प्लीज मला गाईड करा। जानकी म्हणते की हो यावर्षी मात्र पूजेची सगळी तयारी आणि सगळी काही पूजा वगैरे आपण एकत्रच करणार आहोत। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ना जानकी तशी इच्छा आहे की पूजा सगळ्यांनी मिळून एकत्र करायची। तेव्हा जानकी म्हणते की हो आई। तर सुमित्रा म्हणते की हे असंच असलं पाहिजे, कारण एक सून घरामध्ये अशी असावी की तिने सर्व घर जोडून ठेवलं पाहिजे, बांधून ठेवलं पाहिजे आणि एक सून म्हणजे ज्या सुनाला आपण घराच्या बाहेर काढलं ती तर आपलं घर तोडायला बघत होती। तेवढ्यात मात्र आता ही ऐश्वर्याची साथ देणारी आजीची एंट्री होते। आजी लगेच तोऱ्यातच येते आणि कुणाला घराबाहेर काढलं असं विचारते। तर सर्वांचं लक्ष आता आजीकडे जाते। तेव्हा आजीला बघून सर्वांना आनंद होतो। तर आजी म्हणते की काय अगदी वेळेवर आले की नाही, अगदी रामनवमीच्या दिवशी। तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की आजी अहो घरामध्ये अगदी गोडधोड आहे आणि तुम्ही अगदी वेळेत आले गोडधोड खाण्यासाठी। तेव्हा मात्र आता आजी गुलाबला म्हणते की मेल्या अरे गप्प बस, माझी चेष्टा करतो की काय? तर गुलाबदादा म्हणतात की नाही आजी अहो मी तुमची गंमत करतो आणि हे बघा तुम्ही घरात नव्हता तर अगदी घरामध्ये शांत वाटत होतं। तेव्हा आजी म्हणते की गप्प बस मला पाणी घेऊन ये। तेव्हा आता सुमित्रा विचारते की आई अगं कोकण काय म्हणतंय? आई म्हणते की कोकण उत्तम आहे, खरं तर अगं मला येण्यासाठी उशीर झाला, मी गुढीपाडव्याच्या दिवशीच येणार होते पण मला जमलं नाही आणि शेवटी मी फोन केला आणि तेव्हा मला कळले की नानासाहेब बरे आहेत म्हणून। आणि काय ग माझी लाडकी गुंडी आणि गुंडा कुठे आहे असं विचारते। तेव्हा आता अवंतिका म्हणते आता त्यांना मात्र त्यांच्या लाडक्या गुंडीचे प्रताप कळतील। तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका अगं आजचा दिवस खूप चांगला आहे, त्या ऐश्वर्याचं नावच घ्यायला नको। तेव्हा आता अवंतिका म्हणते की बरं वहिनी ठीक आहे, तुम्ही मला नक्की गाईड करताना खरंच मला काही माहिती नाही, माझ्याकडून काही चूक व्हायला नको आणि पहिल्यांदा मी ही जबाबदारी उचलली। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं इतकी घाई आणि घाबरून जाऊ नकोस आणि मी तुला सांगते ते कर। त्यानंतर आजी इकडे नानांच्या रूम मध्ये येते आणि नाना आता आजीला बघून म्हणतात की सासूबाई आल्यात का? तेव्हा आजी म्हणते की अहो नानासाहेब तुम्ही तर अगदी चालतात बोलतात व्यवस्थित। तेव्हा मग आता नाना विचारतात की काय हो सासूबाई मी कायमचं खुर्चीवर बसून मौन व्रत धरू का? तेव्हा आजी म्हणते की छे छे असं नाही, अहो खरं सांगू का तुम्ही चालताय बोलताय हे बघून खूप मला
बरं वाटलं. आणि जावई बापू, अहो खरं सांगू का, तुम्ही असेच चालत आणि बोलत राहा, थोडंसं रडण्याचं नाटक करते. अहो तुम्ही अगदी देव माणूस आहात, काय सांगू मी तुम्हाला, वर्णन करण्यासाठी अगदी माझ्याकडे शब्द नाही. अहो माझ्यासारख्या गरीब एका अशा म्हातारीला तुम्ही घरात आसरा दिला, खरंच तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही असे आता शब्दच नाही. तुम्ही कधी मला म्हटले नाही की तुम्ही या घरावर भार आहात, माझ्याकडे वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा नाही. अगदी देव माणूस आहेत तुम्ही. तर नानांना हसू येत असतं. सुमित्रा म्हणते की आई शांत हो, परंतु आजी म्हणते की अगं सुमित्रा बोलून दे, मला त्यांना खूप काही सांगायचं आहे. अहो जावई बापू, तुम्ही महान पुरुषोत्तम पुरुष आहात. आता आजी खूप कौतुक करत असताना नाना म्हणतात की हे बघा सासूबाई, पुरे आता कौतुक, एकतर या घरामध्ये खूप असे नाटकं झालेली आहेत, त्यामुळे आणखीन नवीन नाटकं सुरू करू नका म्हणजे झालं. आज रामनवमीचा सणाचा दिवस आहे, त्यामुळे घरात मात्र अगदी उत्साहाचं वातावरण असून द्या. तेव्हा आजी म्हणते की अगं जावई बापू तर फारच स्पष्ट बोलायला लागले. तर आता सुमित्रा म्हणते की अगं आई, त्याचीच गरज आहे. आणि आई तू शांतपणे आवरून घे, आराम कर जरा, आणि त्यांना सुद्धा आराम करून दे. तर आजी म्हणत असते की अगं मी काजू आणले त्यांच्यासाठी. तर सुमित्रा म्हणते की नंतर दे, आणि त्यांना खूप आवडतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं सुमित्रा, पण घरामध्ये इतका मोठा उत्साह आहे तरी सुद्धा इतकी शांतता कशी बरं? माझी गुंडी आणि माझा गुंडा, अगं ते दोघे आहेत तरी कुठे दिसतच नाही. म्हणून सारखी आता ऐश्वर्या आणि सारंग बद्दल आजी विचारत असते. सुमित्रा म्हणते की हे बघ ऐश्वर्या या घरामध्ये कुठेही दिसायला नको, आणि मी तुला सुद्धा सांगते की या पुढे ऐश्वर्याचं नाव या घरात घ्यायचं नाही. म्हणून सुमित्रा आता चिडतेस. तर आजी म्हणते की अगं इतकं चिडायला काय झालं तुला, जिच्यावर चिडायचं, आणि तू तर त्या जानकी बरोबर अगदी गुलू गप्पा करत बसते. आणि मी तुला सांगते की तू तिच्या नाटकाला भूलू नको. तुला माहिती आहे ना, तुझ्या नवऱ्याला तिने जिन्यावरून ढकलून दिले होते ना. तर सुमित्रा म्हणते की पुरे आई, अहो ग तुला काहीच माहिती नाही. अगं नानासाहेबांनी बरं झाल्यानंतर त्यांनी स्वतःच सांगितलं की त्यांना जिन्यावरून ऐश्वर्याने ढकलले होते, त्यामुळे परत तू या घरात ऐश्वर्याचं नाव घेऊ नकोस, ती आमच्यासाठी मेलेली आहे. तेव्हा आजी विचारते की पण आहे तरी तिथे कुठे ती? तेव्हा सुमित्रा म्हणते की ते पार्सल आम्ही तिच्या वडिलांच्या घरी अगदी सागर संगीत म्हणजे खनन नारायणनी ओटी भरून तिला पाठवून दिले, आणि ते पण कायमचं. तेव्हा आजी मनात म्हणते की खरंच यांनी पार्सल पाठवून दिलं अगदी खनन नारायणने ओटी भरून. त्यानंतर आता इकडे कावेरी अगदी ऐश्वर्या जवळ बसते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवायला जाणार, तोच ऐश्वर्या कावेरीचा हात जोराने झटकते आणि उठून बसून म्हणते की माझ्या डोक्यावर कोणी असा हात फिरवायचा नाही, मला कोणाच्याही सिंपतीची गरज नाही. तेव्हा कावेरीला वाईट वाटतं. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण अगदी राम जन्म उत्सव साजरा करत असतात, आणि शर्वरी आणि विक्रम मात्र आता आपल्या हाताने त्या पूजेचा मान घेतात, आणि तो पाळणा मात्र आता व्यवस्थित आता ते म्हणजे पाळणा गीत म्हणून हलवत असतात. आणि मात्र आजी लगेच तिचा तोरा मारते. आजी म्हणते की बाद झालं, आता हा पाळणा हलवणं बाद झालं. या घरात मात्र खरा पाळणा कधी हलणार? तेव्हा आता शर्वरीला खूप राग येतो. शर्वरी रागातच आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा सर्वजण शर्वरी वंश जानकी करतच. तेव्हा आता शर्वरी आतमध्ये येऊन रडत असते, आणि जानकी तिच्या मागे येऊन तिला समजावते की हे बघा आई, म्हणून जरी आपण बाळाला जन्म देत असलं तर बाळ मात्र पहिल्यांदा आपल्याला निवड, आणि मला पूर्ण खात्री आहे की असंच मात्र एक छान गोंडस बाळ तुम्हाला सुद्धा निवडेल लवकरच. तेव्हा आता शर्वरीला जानकीचं म्हणणं पडतं. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.